तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये. तर आज आम्ही जात होतो दत्त मंदिरामध्ये आणि या मंदिरात गेल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वाटतं. खूप सुंदर देवपूजा आहे तिथे आणि खूप जुनी देवपूजा आहे, त्यामुळे आम्ही इथे नेहमीच जात असतो. इथले जे भोजने आप्पा आहेत तर त्यांना मी सांगितलंच तुम्हाला की ब्रह्मविद्येचं ज्ञान आहे. जर तुम्हाला काही त्यांच्याशी बोलायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच बोलू शकतात. गेल्या 4 वर्षापूर्वी मीही त्यांच्याकडे असंच एकदा गेली होती आणि गेल्यानंतर मी तिथे खूप सारी गर्दी बघितली आणि मग विचारलं की त्यांना इथे कसं असतं काय असतं. त्यांनी सगळं मला सविस्तर सांगितलं. त्यानंतर मी माझ्या आजीला घेऊन एकदा निवांत गेले आणि तिथे त्या आप्पांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे संततीबद्दल, आणि तेही महानुभाव पंतच आहेत, त्यामुळे मी तिथंपर्यंत पोहोचले होते. तर सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 5 गुरुवार दिवा अवसर वगैरे करा आणि देवाला प्रार्थना करा. तर मी त्या पद्धतीने केलं आणि खूप मध्ये प्रॉब्लेम्स यायचे, कारण आम्ही म्हणजे रेसिडेन्शियल ठिकाणी राहत होतो, तरी तिथून वेळ काढून येणं. आणि आम्ही आज भेट द्यायला गेलो होतो तर इथे हे कपल मुंबईहून आले होते. आय थिंक ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते वाटतं, आणि मुंबईहून ते फक्त आणि फक्त दिवा अवसर करण्यासाठी आले होते. मी त्यांच्यासोबत 5 मिनटं बोलले. त्यांना सांगितलं की व्यवस्थित आहे, तुम्ही या, काही काळजी करू नका आणि नक्कीच स्वामी तुमच्या पदरात पण असं गोंडस बाळ टाकतील आणि देतील तुम्हालाही. काही चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो पण त्या नक्कीच होतात आपल्याबरोबर, आणि जे उशिराने होतात ना तर त्या आपल्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर असतात. त्यामुळे कसली काळजी करू नका. आपल्याला आपली वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात, कारण आम्हाला खूप अनुभव आहेत. गेल्या 8 वर्षभरापासून आम्ही ह्या गोष्टीची वाट बघत होतो. असं कुठलं मंदिर नव्हतं की तिथे आम्ही नवस केला नाही, असं कुठलं ठिकाण नव्हतं की कुठे आम्ही सांगितलं नाही. पण आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही केलं, आणि भरपूर सारे जण जे आमचे काळजी करणारे होते ते आम्हाला सांगत होते की तुम्ही असं करा तसं करा, आणि जेवढ्या गोष्टी आमच्याकडून होतील तेवढ्या आम्ही केल्या. त्यानंतर मग आम्ही आप्पांना भेटलो आणि त्यांना सर्वज्ञाला बघून खूप आनंद झाला. ते म्हणत होते खूप गोंडस आहे, छान आहे, आणि त्यांनी सर्वज्ञाला पैसे पण दिले. बऱ्याच दिवसापासून गेलो नव्हतो तरी पण त्यांनी जाताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून खूप छान वाटलं. तिला पैसे दिलेत आणि नक्कीच मी ते पैसे सांभाळून ठेवेल आणि सांभाळून ठेवले पण आहेत कायम आठवण म्हणून. तर तिकडून निघाल्यानंतर आम्ही गेलो होतो ज्वेलर्सच्या शॉपमध्ये, की जिथे आम्ही एक ते 1.5 वर्षापूर्वी सुवर्ण योजना ची भिशी लावलेली होती आणि आमच्या दोघांच्या ह्याच्यानेच लावलेली होती. तर आमचं असं म्हणणं होतं की आपण कपल रिंग करू असं, की असं काही आपली एवढी सेविंग होत नाही तरी ह्या हिशोबाने तरी होईल. तर आम्ही ती भिशी पूर्ण झाली होती आणि आम्हाला तिथून कॉल आला की तुम्ही या, आणि आम्ही ठरवलं होतं. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी होती, तर आम्ही ठरवलं होतं की आता आपल्याला बाळ होईल तर आपण बाळासाठी काहीतरी छान घेऊ. तर सर्वज्ञा झाली आणि मग आम्ही ठरवलं की तिला आपण मस्त बँगल्स घेऊ. तर आम्ही तिथे खूप छान बँगल्स बघितल्या, बँगल्सची ऑर्डर दिली आणि त्या बँगल्स आलेल्या होत्या. तिच्या हातात खूप सुंदर दिसत होत्या आणि मला खूप आवडल्या होत्या. त्या बँगल्स घेतल्या आम्ही आणि सगळी तिथली प्रोसेस वगैरे केली. त्यानंतर घरी आलो आणि खूप मस्त वाटत होतं त्या बँगल्स घेऊन. एवढ्या छोट्या छोट्या होत्या, ॲडजस्टेबल आहेत त्या, म्हणजे आताही आपण आत्तापासून वापरू शकतो. तर ती 2-3 वर्षाची होईपर्यंत वापरू शकतो, पण सध्या ती आता जोवर घरात येतोवर आपण डेली पण वापरू शकतो. त्यानंतर आम्ही सायंकाळी घरी आलो आणि आमच्याकडे पाहुणे आले होते, आणि पाहुणे म्हणजे माझी आत्याची मुलगीच होती. तर त्यांचं म्हणणं होतं की बाहेर जाऊयात आपण जेवायला. तर आम्ही आमच्या शेजारीच हॉटेल आहे तिथे बाहेर जेवायला गेलो आणि रात्री आलो तर बघितलं तर घरात एवढा छान वास येत होता. मला माहिती होतं की ब्रह्मकमळ येणार आहे असं, पण आजच येईल असं माहिती नव्हतं. खूप साऱ्या कड्या आलेल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं. एकूण 7 फुलं आले होते ब्रह्मकमळला, आणि ते बघून खरंच खूप भारी वाटत होतं. हे ब्रह्मकमळ जे आहे ते माझ्या आजीने साताऱ्याहून आणलेलं आहे आणि माझ्या घरी लावलेले, आणि ते आता भरपूर मोठं झालेलं आहे आणि आजीला जाऊन आता वर्षच होतं आहे. आणि त्या झाडाला एवढे फुलं येत आहेत. तर असं वाटतं की साक्षात मला माझी आजीच भेटायला येते.
ह्या झाडाला फूल आलं की मला तिची अजून खूप जास्त आठवण येते, कारण ह्या झाडाला फूल आलं की माझ्यापेक्षाही जास्त आनंद तिला व्हायचा की हो का त्याची पूजा कर, सवासनी बोलव, असं कर, देवाला दे, हे ते तिचं खूप चालायचं आणि ती खूप आनंदित व्हायची. त्यामुळे ह्या झाडाला फूल आलं की मला खूप आनंद पण होतो आणि तिची खूप आठवण पण येते. पण ठीक आहे, ह्या झाडाच्या याच्याने तिचा सहवास आणि ती माझ्यासोबत आहे मला असं वाटतं. मी प्रेग्नन्सीमध्ये 1 वर्ष गावी होते, पण मी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती सरांना की घरातले सगळे झाडं कोरडे झाले तरी मला चालतील, पण ब्रह्मकमळ तेवढं कोरडं झालं नाही पाहिजे. आणि यांनी माझं ऐकलं आणि हे जसं त्यांना जमेल तसं त्या ब्रह्मकमळला पाणी घालत होते आणि ते ब्रह्मकमळ अजून पण जसंच्या तसं आहे. आणि मी आता आल्यानंतर त्याचे पानं जे आहेत ते कट करून वेगवेगळ्या कुंडींमध्ये शिफ्ट केलेत, म्हणजे त्या एका झाडासोबत मी अनेक माझे ते ब्रह्मकमळचे झाडं वाढवणार आहे. तर चला, तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.